काय बघायला. सुप्रभात मंडळी, तर तुमचं सहर्ष स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आता मी आहे सकाळी अगदी 5:30च्या दरम्यान कारकुडी बस स्थानकला. आणि आजचा प्रवास काय तर नवीन आहे, ॲडव्हेंचरस आहे असा खतरनाकमध्ये. आणि मी तुम्हाला अद्यापही म्हणजे सांगणारच नाही की मी कुठं चाललो आहे, डायरेक्ट व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. सकाळी 5:30 वाजता मी आता बस स्टँडला आहे इथं. आणि इथून आता मी कोल्हापूर एस टी पकडून कोल्हापूरला जाणार आहे आणि तिथून पुढे दाखवतो. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव. तर मित्रांनो, आता दुपारचे 12 वाजलेत आणि इथं माझ्यासोबत अनेक माणूस आहे जो चेहरा कधी माझ्या व्हिडिओमध्ये पाहिला नसेल. आणि अचानक भयानक असा आमचा कार्यक्रम ठरला. आणि सध्या आता मी अशा लोकेशनला जाणार आहे की ते महाराष्ट्राच्या देवस्थान कमिटीमध्ये उच्च दर्जाला आहे आणि तिकडे चाललो आहे मी. तर आता सध्या आम्ही कुठल्या रोडला, नाव सांगायचं कुठल्या रोडला, नाव रोडला कुठल्या आपण येऊ. तर मॅप लावून आम्ही चाललो आहे डायरेक्ट लोकेशनला तुम्हाला दाखवतो. जाताना आता ऊन लई कडाकीचं आहे, त्यामुळे काय ते गार प्यायची इच्छा आहे. गार काय भेटते काय बघतो. आईस्क्रीम किंग आईस्क्रीम. आम्ही तो साधारण त्याला थांबलो इथं. नाव का सावली चहा. फोटो नाही, व्हिडिओ डायरेक्ट युट्यूबला टाकायला. व्हिडिओ युट्यूबला व्हिडिओ टाकायला. माझा युट्यूबला 10 व्हिडिओ असतील. खरंच काय? अंजिराचे पुरंदर अंजीर बाबा पॉवर टाकाय की लगेच येतोय बघा ती. 100%. आता हे डायरेक्ट युट्यूबला आम्ही आमच्या याला टाकतो. झालं तर तुमच्या आहे ना आम्ही फेमस व्हावं. हे जागी रस द्या. तर आत्ता एक मला वाटतंय मगाशी उसाचा रस पिला आणि आम्ही चाललो होतो एका धार्मिक स्थळावर. तिथून एक म्हणजे लगेच स्विच झालं की अनेक डिव्हिजन इथं जवळच आहे. उसाच्या मामानं सांगितलं इथं नको, इथं जावा, हा इकडं हे करून तिकडे जावा. म्हणून आम्ही आता प्रतिबालाजी म्हणलं जात आहे त्या मंदिराला इथं आलोय आम्ही. हिरवी झाडे लावले मी. आणि बालाजी मंदिरची अशी एंट्री आहे मित्रांनो. मस्त आहे की नाही. कसं वाटलंय बाबा, अचानक भयानक प्लॅन करून आपण आलेलं आहे. खतरनाक विषय गट एकदम अचानक भयानक, म्हणजे डोक्यात पण नव्हतं. सकाळी डायरेक्ट गोवावरनं डायरेक्ट पुण्यात. तर अशा पद्धतीने पाहू शकताय गर्दी आहे आज. गर्दी आहे किती आहे. संडे बेस. गर्दी आता पार्किंग इथं होतो. गाडी पार्किंग तुम्हाला डायरेक्ट पुढे दाखवतो. सर इकडे या. मित्रांनो, कदाचित मला वाटतं आम्हाला आतलं शूट काय घेता येणार नाही, कारण की मोबाईल अलाउड नाही आहे इथं.
कारण की इकडे एवढा मोठा बोर्ड लावला आहे कॅमेरा आणि मोबाईल जमा करण्याचे ठिकाण. त्यामुळे आत काय अलाउड करणार नाहीत, मोबाईल बाहेरच ठेवावा लागणार. पाहू शकता इथं सेम आपलं बालाजी मंदिर जे आहे त्याचा पॉइंट आहे सेम. चप्पल इथे काढून ठेवायसाठी आलोय चप्पल स्टँडला. मोबाईल पण इथे जमा करायचे आहेत. हा इथं प्रसाद दिला मित्रांनो. आज दर्शन वगैरे झालं, त्याच्यानंतर आता मोबाईल घेऊन आता शूटिंग करावं. नेक्स्ट आता आम्ही इथं प्रसाद खाल्लाय सावलीला. दर्शन घेतले आता. मंदिर आहे आणि मंदिरच्या इथं बाजूला आम्ही सभा मंडपात बसलोय. बॅक साईड दिव्यांचं बॅकग्राऊंड असं मित्रांनो. दिव्याचं बॅकग्राऊंड असं इथं हे आहे कार्यक्रम इव्हेंटसाठी. एकदम म्हणजे कर्नाटक कल्चर जसं असते तसं सगळं इथं म्हणजे मंदिराचं ठेवणी किंवा रूपरचना आहे सगळी मस्त आहे. नक्की तुम्ही विजिट करा. अचानक आमचा प्लॅन झाला. आमचा प्लॅन होता दुसरीकडेच, ते आता पुढे दाखवतो या पार्टमध्ये. मस्त आहे, जबरदस्त. गडाच्या बॅक साईड सिनेमॅटिक घ्यायला लागलोय आणि ही माझी टिंगल काढायला लागला. टिंगल नाही. मग काय चांगलं बोललो मी, चांगलं त्यावेळेला तो होणार व्हिडिओ, त्यानंतर तू बघ ते काय दिसतंय आणि मी का करतोय. ती वाजवाली तिथं म्हणून टिंगल काढावी. तो शिट्टी वाढवला. आज कॅमेरा घेऊन देण्यात आले. कसलं भारी सिनेमॅटिक केलं असतं. गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो हे जे लोकेशन आहे हे बरोबर पुरंदर किल्ला आहे. हा इथं हा पुरंदर किल्ला आहे. त्या पुरंदर किल्ल्याच्या बरोबर बॅक साईडला आम्ही एक म्हणजे त्या चौकातून कॉर्नर मारला. त्या कॉर्नरच्या इथून मला वाटतं एक 7 किलोमीटर म्हणजे पुरंदर किल्ला आहे. तिकडे जायचा प्लॅन होता पण आमचा, पण काय समजणं आलं की आत म्हणजे सोडत नाहीत असं काहीतरी आहे. उसवाल्या मामाने सांगितलं. उसवाल्या मामान नाही तिथं आपली चर्चा झाली रे. ते तिथं सोडत नाहीत म्हणून आम्ही जायचं डायव्हर्ट करतोय. तरी पण बघू, माहिती घेऊ आम्ही आणि त्यानंतर मग तिकडे त्या साईडला काय फर्स्ट आहे तिथं वरती सगळी चालल्यात ना तिकडे. बघूया तिकडे आता काय बघतो काय ते लोकेशन आहे. मॅटिंग टाकली म्हणून बरं आहे, गरम व्हायला लागलं. तर आता इथून आमची नेक्स्ट डेस्टिनेशन आहे. सांगायचं नाही, डायरेक्ट दाखवायचं. पण आता आम्ही पहिला ते काहीतरी पोटाला खायला बघणार आहे, कारण की कदाचित दुपारचे 2-2:30 वाजले. 2-2:30 वाजल्या. त्यामुळं आता इथून तिकडं खायचं काहीतरी बघायला पाहिजे.
इथून रांग चालू होत्या मित्रांनो. रांग चालू होत्या. आम्हाला इथून मोबाईल बंद केलता ते आम्ही इकडून फिरून मंदिराला वेढा घालून या ठिकाणी म्हणजे मंदिरात मध्ये आत एंट्री आहे. एका शूटमध्ये लक्षात येतं. आता मी विचार करायला लागलोय आवाज येणार नाही सर माहिती. मी असा विचार करालोय की हा जो ब्लॉग आहे तो दोन्ही लोकेशन आहे ती एकात द्यायची की दोन वेगवेगळे करायचे. बघू स्टॉक केवढा होतोय व्हिडिओचा मटेरियल त्याच्यावर डिपेंड आहे. बाजूलाच विहीर आहे इथं. विहीर म्हणता येईल का टँक. मस्त आहे मित्रांनो. तुम्ही पण विजिट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा अजून काय तुम्हाला इथं जास्त म्हणजे एक्स्ट्रा काय बघायला मिळालं. येऊन बघा परत व्हिडिओ बघा आणि मग सांगा. इट्स कॉल्ड डो इटली बेस्टिज ट्रिप. आपला पण मीटअप आपण ठेवूया. आपल्याकडे 725 सबस्क्राईब आहेत आता सध्याच्या घडीला. नक्की 1000 पर्यंत जायचं आहे आपल्याला. पल्ला गाठायचा मस्त. अरे मिलियन मिलियन ठीक आहे. मोठं घ्यायचं जायचं. काय होईल तो होईल पण आठवण तरी भावानी असंच अचानक आला. आणि एक महत्वाचं मी सकाळी एक ड्रेस वेगळा घातलेला. आणि त्या ड्रेस ज्या वेळेला आम्ही गाडी एका ठिकाणी थांबवली तिथं काहीतरी झालं आणि त्या ड्रेसवर सगळं डोळ्यात गेलं माझ्या कारण घाण झाला यो. अंगावर सगळं पूर्ण म्हणजे घाण करून बोट टाकलं. वागवलं लगेच काय? बोट वागवलं. भावान लगेच मला नवीन टी शर्ट घेतलं. नवीन कसा वाटतोय. मला फोटो काढायला लावला. जमते काय नाही का तिला निली सुतारच लागतं. ओनली एनएस फोटोग्राफी एडिटर दादा ऑटोग्राफ. अरे पहिला ऑटोग्राफ लाईव्ह आधी घेतो नंतर भेटल नाही भेटल. मोठा माणूस आहे चालत नाही. चल जाऊया. चल आता आपण पुढे पुढचं जायचं. नेक्स्ट कुठं जायचं सांगा लागते. सांगायचं नसतं. बरं तिथंच दाखवतो तुम्हाला कुठं जाणार आहे ते.